ओम साईराम. नमस्कार, मी सोनाली. घर संजीवनीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते. तर आज आहे बुद्ध पौर्णिमा. सगळ्यात आधी सगळ्यांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तर पौर्णिमेच्या दिवशी आपल्याशी काही ठरलेली कामं किंवा मग सेवा असतात जे आपल्याला करून घ्यायच्या असतात. तर बऱ्याच जणींना इच्छा असूनही करू नाही शकत. तर ज्यांना वेळ नसतो किंवा जमत नसेल त्यांनी ह्या स्पेशल दिवशी पौर्णिमेला, अमावस्येला किंवा मग गुरुवारच्या दिवशी एखाद्या धार्मिक ग्रंथाचं एखादं पान किंवा मग ग्रंथ नसेल तर शिवलीलामृत तर हे प्रत्येकाकडे असतंच. त्याचं जरी दिवसभरातून 2-2, 3-3 अध्याय करून पारायण केलं तरी काही हरकत नाही. तर इथे मी आता देव स्वच्छ करून घेते. आधी मी दर पौर्णिमेला घरदेवांची भांडी सगळं स्वच्छ करून घेते. मध्येही करावी लागतात, ते खराब होतात, पण पौर्णिमेला आवर्जून करते मी. तर इथे मी 2-3 चमचे दही घेतलेले, त्यात उटणं घातलं आहे. याच्याने मी आता देव स्वच्छ करून घेणार आहे. मी केंद्रामधून दिवाळीच्या वेळेस 5-6 उटण्याचे पाकिट आणले होते, ते आत्तापर्यंत पुरले मला. तर ह्यावेळेस संपले होते म्हणून मी बाहेरून मागवलं. छान स्वच्छ होतात याच्याने देव, आणि दही असल्यामुळे त्यामध्ये, आणि उटणं लावल्यामुळे म्हणजे वासही छान येतो. मग इथे देवपूजा झाल्यानंतर मग मी देवांची सर्व भांडी स्वच्छ करून घेतली नाश्ता वगैरे आवरून. एक 15 दिवसांपेक्षा जास्त आम्हाला घरी जाऊन झालं होतं. तर तिथून आल्यावर होतं ना की सगळ्या कामांचा आपला स्पीड कमी होऊन जातो आणि आळस आल्यासारखं होतं थोडं. तर आमचं तेच बोलणं चाललं होतं. अहो मला सांगत होते की माझे भरपूर कामं पेंडिंग आहे, पण कुठून सुरुवात करावी काही कळत नाही, आणि बऱ्याच जणांना भेटायचं आहे. आणि माझंही म्हटलं घरात खूप घाण झालेली, मला घरी आवरायचं आहे आता. पण नाशिकला पाऊसच सुरू आहे. दुपारी 12-1 पर्यंत उन्हाचं वातावरण असतं आणि संध्याकाळी परत पाऊस सुरू होतो 2-3 वाजेनंतर. त्यामुळे आता थोडं थांबून घेतलं आहे. हे मी सर्व भांडी देवांची याच्याने पितांबरीने घासून घेतली आहे. हे देवांचे सर्व देवांना हे छोटे छोटे चौरंग घेतले मी. यांच्यावर मूर्त ठेवलेले असतात, तर तेही मी ओल्या कपड्याने पुसून घेते. त्यांना धुवायला चाललं नसतं, आतमध्ये पुठ्ठाही वाटतं त्याच्यात, म्हणून मी फक्त ओल्या कपड्याने पुसून घेतलं त्यांना. तर सगळे चौरंग एकसारखे, फक्त एकच छोटा भेटला आहे त्याच्यात, तर तो घेताना लक्षात नाही आला. म्हणजे साईज सेम आहे, फक्त त्याला पाय लहान लावले गेलेले आहेत. आपल्याला असं वाटतं आपल्यालाच काम आहे, आपल्यालाच टेन्शन आहे. तसं हे लहान मुलांचं त्यांचं वेगळंच चाललेलं असतं. आम्ही घरात मी ते आवरते. तर याचं म्हणणं आहे की घरी गेलो होतो तेव्हा त्याचं ते क्रिकेटचं किट गॅलरीतच राहिलं होतं. तर नंतर पाऊस झाला असेल आणि हवाई होती खूप, तर खूप घाण झालेलं आहे. तर त्याला बरं नाही तरी तो ते साफ करतो आहे. त्याला म्हटलं होती मशीनला लावून देईल, तर मशीनमध्ये खराब होऊन जाईल म्हणतो आहे तो. हाताने करतो आहे स्वच्छ. ते हँड ग्लोव्ज वगैरे धुवून तिथे वर लटकवलेले आहेत. आज रविवार असल्यामुळे बाजारही भरलेला आहे. तर गावावरून येताना मी कच्ची केळी घेऊन आली होती. मला खूप कच्ची केळीची भाजी खूप आवडते. तर मी आता भाजी करते केळीची. गवारच्या शेंगांची भाजी आणि पोळ्या बनवून झाले, माझा स्वयंपाक झाला आहे. तर केळी कट करायच्या आधी मी हातांना तेल लावून घेतलेलं आहे, आणि थोड्या जाडच असे मोठे मोठे हे करते मी. मोठ्या मोठ्या साईजमध्ये कट करते, कारण जास्त पातळ जर केलं तर ते शिजून झाल्यानंतर मग कढईला खाली चिकटून जातं. माझी जाऊ सालीसकट भाजी करते केळीची, ती छान लागते. मी अशी करते साल काढून. इथे मी आता भाजी बनवून घेते. कढईत तेल घातलं आहे, मी जिरं घातलं आहे, आणि जिरं तडतडल्यावर त्यामध्ये शेंगदाणे घालून घेतले. आता आपल्याला शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. केळीच्या भाजीमध्ये थोडेसे असे कडक झालेले, थोडेसे जळालेले शेंगदाणे खूप छान लागतात. आता मी त्यामध्ये केळी घालून घेतली.
बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने केळीची भाजी बनवतात. मला ही अशी केलेली आवडते. आता मी त्यामध्ये मीठ घालून घेतलं आहे आणि झाकण ठेवून गॅस कमी करून एक 5 मिनटं व्यवस्थित केळी सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता केळीचा कलरही थोडासा असा ट्रान्सपरंट झालेला आहे, बदललेला आहे आणि छान अशी शिजून झाली आहे. आता मी यामध्ये दाण्यांचं कूट घालून घेणार आहे आणि गॅस थोडासा मीडियम करून सारखं परतवत राहायचं आहे त्याला. आपलं दाण्यांचं कूट आपल्याला पूर्ण भाजून घ्यायचं आहे ते. आमच्याकडे उपवासाला ही केळीची भाजी बऱ्याच घरांमध्ये केली जाते. सगळ्यांना खूप आवडते. मी लग्नानंतर पहिल्यांदा माझ्या सासरीच ही भाजी खाल्ली होती. आता मी गॅस कमी करून त्यामध्ये लाल तिखट घालून घेते. तिखट घातल्यानंतर गॅस कमी करूनच तिखट घालायचं आहे आणि तिखट घातल्यानंतर 1 मिनिट भरच परतवून घ्यायचं आहे. आपल्याला गॅस बंद करायचा आहे, नाहीतर तिखट हे जळून जातं. सारखं आपल्याला परतवत राहायचं आहे तिखट घातल्यानंतर. आता मी ते लागलीच गॅस बंद करून दिला आहे. तर ही आपली केळीची भाजी तयार आहे. उपवास वगैरे नसतो मला, पण आवडते मला खायला. तर पौर्णिमा आहे आज. असंही गुरुवारी वगैरे शनिवारी मी फरशी पुसायच्या पाण्यामध्ये जाड मीठ, हळद आणि गोमूत्र टाकून फरशी पुसून घेते. आता माझं घरातलं सर्व आवरलं गेलं होतं. आता फरशी पुसून घेते मी. जेवणं वगैरे आवरली. इथे संध्याकाळी दुपारी 3 वाजेपासूनच पावसाचं वातावरण झालं होतं. तर संध्याकाळी मी ही आता हळदी लेपन करून घेते उंबरठ्याला. आधी स्वच्छ पुसून घेतला होता मी. अशा काही ज्या सेवा असतात त्या केल्यामुळे खूप छान प्रसन्न वाटतं आपल्यालाही आणि घरातही छान वाटतं. आता पूजा करून घेते मी उंबरठ्याची. तसं दर गुरुवारी तर आपण हळदी लेपन करूनच घेतो, पण पौर्णिमेला, अमावस्येला असं स्पेशल दिवस जे काही असतात तेव्हाही करून घ्यायचं असतं. एखाद्या वेळेस सेवा वगैरे काही करायला जमत नसेल तुम्हाला, तर निदान आपल्या दाराच्या समोर जे चपला आणि बुटं आपण इकडे तिकडे काढलेले असतात त्यांच्यासाठी एक प्रॉपर स्टँड घ्या. मला मान्य लहान मुलं असतात घरात, तर त्यांनाही प्रेमाने व्यवस्थित जर सांगितलं तर ठेवतील ते जागेवर. कारण काय ना, दरवाजाच्या समोर आपल्या घराचा मेन डोअरच्या समोर कुठल्याच प्रकारचा अडथळा नसायला हवा. निदान झाडून पुसून तेवढं तरी आपण स्वच्छ करू शकतो रोजच्या रोज. त्याच्याने येणाऱ्या जाणाऱ्यांनाही छान वाटतं आणि आपल्यालाही प्रसन्न वाटतं. इथे माझ्या उंबरठ्यावर दोघं बाजूंना लक्ष्मीची पावले आहेत चांदीची आणि त्यामध्ये स्वस्तिक पण आहेत. आणि जर तुमच्याकडे लावलेले नसतील तर तुम्ही रांगोळीने शुभचिन्ह काढू शकता. इथे मी प्रदोष काळात संध्याकाळी पूजा करत होती उंबरठ्याची, म्हणून मी महालक्ष्मीचा मंत्र म्हणते पूजा करताना. ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. इथे मी आता मंगल कलश भरून घेते. तर हे 2 मंगल कलश मी भरते. मी मागच्या व्हिडिओतही सांगितलं आहे. एक माझ्या पार्लरच्या रूममध्ये ठेवलेला असतो आणि एक हा देवघरात. आधी मला पौर्णिमेला मी उपवास करायची आणि संध्याकाळी सत्यनारायणची पूजा घालायची. एक 11 पौर्णिमा केले होते मी, पण आता मी श्रीयंत्राला कुंकुमार्चन करते फक्त. तर आज चाललं होतं माझं की सत्यनारायणची पूजाही घालूया म्हणून, पण थोडंसं मला 3-4 वाजेपासून कणकण होत होतं. म्हटलं मग आता बघूया पुढच्या पौर्णिमेपासून करूयात पूजा. आता जी नेहमीची सेवा मी करते तेवढं करून घेते. इथे मी 2 कलशांवर स्वस्तिक काढून घेतले, कुंकू ओला करून आणि 5 ठिकाणी गंध लावून घेतला आहे. या कलशांमधलं पाणी तुम्ही दर पौर्णिमेला किंवा मग देवीचा वार बघून दर मंगळवारी किंवा शुक्रवारी हे बदलून घेऊ शकता. आणि शक्य असेल तुम्हाला जमल्यास ज्या दिवशी आपण कलश भरतो त्या दिवशी दुर्गा सप्तशतीचा एक पाठ केला तर आणिकच चांगलं.
मी करते मंगळवारी, पण प्रत्येकच मंगळवारी असं नाही शक्य होत. अधूनमधून मला जेव्हा वाटते एखाद्या दिवशी वेळ असतो तेव्हा मी सकाळी लवकर उठून करून घेते. इथे 1 रुपयाचं नाणं आणि 1 सुपारी घेतली मी, त्यांची पूजा करून घेते. आधी माझ्या गॅलरीत खूप सारी झाडं होती, पण आता खराब झालेली, नाही तर मला घरातच फुलं विकत आणायची मला गरजच नव्हती पडत. घरातच भरपूर फुलं निघायची. पण आता भरपूर झाडं माझी खराब झाली आहे. ते काढून ठेवलेले बाकीच्या कुंड्या खाली करून. आता पाऊसही पडलेला आहे, बघू आता परत लावून देईल सगळ्या कुंड्या. तर आजकाल बऱ्याच जणी अशा सगळ्या सेवा करत असतात. तर ज्या नाही करत किंवा काही जणांच्या असं ठरलेल्या रुटीन्स असतात, किंवा मग काही त्यांना मेडिकल हे असतात, इश्यू असतात की त्या बसू नाही शकत किंवा करू नाही शकत असं काही. तर निदान घरातल्या कुलस्त्रीने रोज संध्याकाळी प्रदोष काळात 1 माळ आपल्या कुलदेवीच्या मंत्राचं जरी केलं तरी तेवढे पुरेसं असतं. तसं तर देवाला फक्त नामस्मरण जरी केलं तरी पुरेसं असतं. पण जोपर्यंत होतं आहे किंवा आपल्याला करावंसं वाटतं आहे, प्रसन्न वाटतं, तर करायला काही हरकत नाही असं मला वाटतं. इथे मी 2 कलश भरून घेतले. एक पार्लरच्या रूममध्ये ठेवून दिला तिकडे. आणि हा एक दिवा आहे माझ्याकडे, तो अखंड दिवा सुरू असतो माझ्याकडे. तर वाती मला गोल आणि लांब ज्या वाती असतात त्या दोघं आई बनवून पाठवते, त्यामुळे मी ते कापूस वगैरे काही ठेवत नाही. तर हे रक्षासूत्र आहे, आपण कलावा म्हणतो त्याला, त्याचीच मी वात बनवते आणि छान व्यवस्थित पेटते पण ती. आणि एक सारखा दिवा सुरू असतो, परत परत बघायला पण लागत नाही त्याला. गावी वगैरे जातो तेव्हा आम्ही आपोआप शांत होऊन गेलेला असतो. आणि पौर्णिमेला वगैरे मी 1 दिवस आधीच त्याच्यात तेल वगैरे काही घालत नाही, शांत होऊ देते, कारण दुसऱ्या दिवशी त्याला स्वच्छ करायचा असतो. तर हा अखंड दिवा मी तेलाचा लावते आणि एक तुपाचा दिवा असतो रोज सकाळ संध्याकाळी देवांजवळ. तुम्हालाही जर का असा दिवा अखंड दिवा घरात लावायचा असेल तर कुठल्याही नवरात्रपासून तुम्ही सुरुवात करू शकता, किंवा मंगळवार शुक्रवारी लावू शकता तुम्ही, तेव्हापासून सुरुवात करू शकता. याला मी नवरात्रमध्ये सुरू केलं होतं, मला वाटतं 3 ते 4 वर्ष झाले असतील लावून. यामध्ये मी आपलं खाण्याचं आपण स्वयंपाकासाठी जे तेल वापरतो तेच तेल मी ह्या दिव्याला वापरते. असं म्हणतात की घरात दिव्यांमध्ये जेवढं तेल जळतं तेवढं आपलं संकट टळतं, असं पूर्वीचे लोक म्हणायचे. इथे मी दिव्याची पूजा करून घेते आता. आधी माझ्याकडे सुरुवातीला जेव्हा मी दिवा लावायला सुरुवात केली तेव्हा माझ्याकडे दगडाचा दिवा होता. मग नंतर मी आपल्या इथे कपालेश्वर मंदिराच्या बाजूला ते दुकानं आहेत ना, तिथून हा दिवा आणला होता. मग तेव्हा तर दर महिन्याला मी श्रीयंत्रावर पौर्णिमेच्या दिवशी कुंकुमार्चन करून घेते, 16 वेळेस श्रीसूक्त म्हणून. तर हे कुंकुमार्चनचंच कुंकू आहे, दर महिन्याला मी हेच वापरते. आणि कुंकुमार्चन झाल्यानंतर परत हे डब्यात भरून घेते आणि हेच कुंकू मी स्वतःही वापरते. इथे मी श्रीयंत्रावर आता कुंकुमार्चन करून घेते. तिकडे मी बाजूला वाटीत थोडा शेंगदाणे मोजून घेतलेले आहेत. आणि कधी कधी मी 108 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणून किंवा मग नवार्णव मंत्र 108 वेळा म्हणून कुंकुमार्चन करते. ज्यांना 16 वेळा श्रीसूक्त म्हणायला वेळ लागत असेल जास्त संस्कृतमध्ये असल्यामुळे, तर त्यांनी 108 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणून जरी कुंकुमार्चन केलं तरी काही हरकत नाही. पण करावं शक्यतो आठवड्यातून एकदा शुक्रवारी किंवा मंगळवारी ही सेवा करायलाच हवी. तर देव हा भावाचा भुकेला असतो. प्रेमाने किंवा निर्मळ अंतकरणाने आपण त्याला एखाद्या झाडाचं पान जरी दिलं तरी देव ते स्वीकार करून घेतो, त्याला गोड मानून घेतो. त्याचंच दिलेलं आपण त्यालाच परत देत असतो.
तर जोपर्यंत आपल्याच्याने होते तोपर्यंत थोडंफार करत राहावं असं मला तरी वाटतं. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा व व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.